मित्रांनो, पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। होय मित्रांनो, या 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। 1760 कोटी रुपयांचा निधी यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि तो पैसा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याची प्रोसेस देखील सुरू झालेली आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे। मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांमध्ये सरकारने एकूण 1760 कोटी रुपयांचा पीक विमा भरपाई मंजूर केली असून त्याचे वाटप शेतकऱ्यांच्या खात्यात सुरू झाले आहे। यामुळे हजारो शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत आहे। विशेष म्हणजे परभणी जिल्ह्याला सर्वाधिक 426 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण याविषयी जाणून घेणार आहोत की ते 7 जिल्हे कोणते आहेत आणि शेतकऱ्यांना किती रक्कम या ठिकाणी दिली जात आहे, तसेच कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम या ठिकाणी दिलेली आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की शेतकऱ्यांची शेती पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असते। पाऊस कमी अधिक झाला, दुष्काळ पडला, पूर आला, कीड लागली किंवा वादळ झालं की शेतकऱ्यांचे शेती पिकांचे मोठे नुकसान होते आणि अशा वेळी त्यांना आर्थिक मदतीची गरज असते। त्यासाठी पीक विमा योजना म्हणजेच सरकारने सुरू केलेली 1 रुपयामध्ये पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे, जी नैसर्गिक आपत्तींमुळे झालेले नुकसान भरून काढणे, शेतकऱ्यांनी जो काही विमा काढलेला असतो, जो काही विमा भरलेला असतो आणि जर त्यांचे नुकसान झाले तर सरकार त्यांच्या खात्यात पैसे जमा करते। यामुळे शेतकरी पुन्हा बियाणे, खते खरेदी करू शकतात। तर आता अशाच प्रकारची 1760 कोटी रुपयांची नुकसान भरपाई सरकारकडून 7 जिल्ह्यांसाठी मंजूर केली असून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देखील जमा होत आहेत। तर आता हे 7 जिल्हे नेमके कोणकोणते आहेत, कोणकोणत्या 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होत आहे, चला या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेऊया। तर मित्रांनो, सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार मराठवाड्यातील या 7 जिल्ह्यांना पीक विमा भरपाई मिळणार आहे। याच्यात पहिला जो काही जिल्हा आहे तो म्हणजे परभणी जिल्हा। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त नुकसान झाले आहे, त्यामुळे त्यांना सगळ्यात जास्त रक्कम देखील या ठिकाणी मंजूर झालेली आहे। यामध्ये हंगामातील प्रतिकूल हवामानासाठी 296.88 कोटी एवढी रक्कम मंजूर करण्यात आली आहे आणि स्थानिक आपत्तीसाठी 101.89 कोटी रुपये इतके मंजूर झालेले आहेत। त्याच्यानंतर काढणीनंतर नुकसानीसाठी या ठिकाणी 27.77 कोटी इतके रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। यापैकी काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे देखील जमा झालेले आहेत। ज्यांना अजून पैसे आले नसतील त्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रोसेस ही सुरू आहे। त्याच्यानंतर पुढचा जो काही जिल्हा आहे मित्रांनो तो म्हणजे बीड जिल्हा। बीड जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती आणि हवामान बिघाडामुळे नुकसान झालेले आहे। त्यासाठी एकूण 357.21 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। त्याच्यानंतर जालना जिल्हा, या जिल्ह्यासाठी देखील 263.40 कोटी रुपयांची भरपाई मिळणार आहे। त्यामध्ये स्थानिक आपत्तीसाठी यांना 196.95 कोटी रुपये मिळणार आहेत आणि काढणीनंतर नुकसान झाले असले तर 66.44 कोटी इतकी रक्कम या ठिकाणी मंजूर झालेली आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यात स्थानिक आपत्तीमुळे नुकसान झालं असून त्यासाठी 231.05 कोटी रुपये मंजूर झाले आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, पुढचा जो काही जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली जिल्हा। हिंगोली जिल्ह्यात देखील स्थानिक आपत्तीसाठी 26.68 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत। त्याच्यानंतर प्रतिकूल हवामानासाठी 154.36 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। असे एकूण या ठिकाणी 181.05 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरसाठी या ठिकाणी स्थानिक आपत्तीमध्ये 83.68 कोटी रुपये मंजूर झाले आहेत। त्याच्यानंतर पीक काढणी प्रयोगसाठी 4.83 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत। असे एकूण या ठिकाणी 88.21 कोटी रुपये छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील मंजूर झालेले आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, नांदेड जिल्ह्यात रक्कम अद्याप या ठिकाणी स्पष्ट झालेली नाहीये, पण तरी देखील जे काही 1760 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर झालेले आहेत या 7 जिल्ह्यांपैकी, त्याच्यामध्ये या जिल्ह्याचा देखील समावेश आहे आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी नुकसान भरपाई ही मिळत आहे आणि जमा देखील होत आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ही पीक विमा भरपाई एक मोठा दिलासा आहे। सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी पुन्हा एकदा नव्या हंगामाची तयारी करू शकतील। शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्यात विमा भरपाई रक्कम जमा झाली किंवा नाही हे तपासावे आणि ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अजून विमाची रक्कम जमा झाली नसेल त्यांनी आपल्या स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा आणि त्या ठिकाणी जर काही त्रुट्या असतील तर ती पूर्ण करून या ठिकाणी तुमची विमाची रक्कम तुमच्या बँक खात्यावरती लगेच जमा होणार आहे। तर अशा प्रकारे या 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पीक विमा नुकसान भरपाईसाठी 1760 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा देखील झाली असेल। तर माहिती आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर भेटूया मित्रांनो पुढची अशाच एक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।